2-3 दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवर त्याचे पॅकेजेस वगैरे चालवले गेले. मला असं वाटलं की काय सांगावं, आपल्याला एखादी गोष्ट माहीत नाही, असं काही खरंच चाललेलं आहे का. आणि मग काही पत्रकार मित्रांशी बोलायचा प्रयत्न केला. तेव्हा एका अत्यंत महत्वाच्या ज्येष्ठ पत्रकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की काही नाही हो म्हणे, उदय सामंतांच्या कार्यालयात ही सगळी खिचडी शिजत होती. म्हटलं अरे, उदय सामंतांच्याच कार्यालयामध्ये का बरं? तर त्याने सांगितलेला किस्सा फार मजेशीर आहे. उदय सामंतांची उपमुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती, याच्यावर जसंही नेते सन्माननीय संजय राऊत साहेबांनी भाष्य केलं, उदय सामंतांची भंबेरी उडाली. उदय सामंतांच्या मनातला हा चोर पकडला गेला की उदय सामंत कधीही बैमान होऊ शकतात. ज्या उदय सामंतांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदललेले आहेत आणि ज्या उदय सामंतांची सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रचंड जवळीक वाढलेली आहे, ते उदय सामंत कधीही एकनाथ शिंदेंना डिच करून ते फडणवीसांच्या सोबत घरोबा करू शकतात. आणि हे कळल्याबरोबर आणि हे बाहेर आल्याबरोबर उदय सामंतांची भंबेरी उडाली.